सो हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल अँड मी तुमचा होस्ट अक्षय जंगम. सो आज आपण आलेलो आहात वीरशैवांचे कुलदैवत आदिशक्ती रामवर्धनीच्या मंदिरामध्ये, जे का प्रतापगडच्या पायथ्याशी बसलेले आहे. आणि चला आपण आज दर्शन घ्यायला जाऊ. आता सध्या आम्ही मुंबई गोवा नॅशनल हायवेला आता चाललो. आता मी पोलादपूरला. पोलादपूर महाडपासून जवळपास 15 ते 20 किलोमीटर अंतरावर आहे. पोलादपूरला पोहोचल्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा चौक लागेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चौकानंतर आपल्याला महाबळेश्वर रोडला जायचं आहे, कारण का आपल्याला जायचं आहे पारला. पार हे साताऱ्यातील महाबळेश्वरमध्ये येतो आणि पार हेच पूर्वीचे पार्वतीपूर. तसंच अजून काही रहस्यमय आणि वैशिष्ट्य जाणून घेण्यासाठी आपल्या व्हिडिओसोबत जोडून राहा. आता आपण जात आहोत तो घाट आहे आंबेनळीचा घाट. आंबेनळीचा घाट जवळपास 22 ते 23 किलोमीटर अंतराचा आहे. बघूया आंबेनळीच्या घाटात काय मजा येते. अशक्य सुंदर सह्याद्री हे आज आंबेनळीच्या घाटात पाहायला भेटले. आंबेनळीच्या घाटातून जात असताना या समोर दिसणारे सर्व पर्वतरांगा ह्या पार्क मन भारावून घेत होत्या, स्वतःकडे अट्रॅक्ट करून घेत होत्या. आणि येणंच बघत बघत आम्ही आमचा प्रवास पुढे चालू ठेवला. पोलादपूरवरून जवळपास 27 किलोमीटर अंतर आल्यानंतर आपल्याला एक फाटा लागतो, जो रामवर्धनीच्या मंदिराकडे श्री क्षेत्र पार्वतीपूर पारकडे नेण्यासाठी उजव्या हाताला जावं लागतं. तिथे एक बाहेर कमान सुद्धा आहे, ज्यावर लिहिलं आहे आदिशक्ती रामवर्धनी माता मंदिर. तिथून जवळपास 3 किलोमीटर अंतरावर आतमध्ये पहाडचं मंदिर म्हणजेच रामवर्धनीचं मंदिर आहे. फाट्यापासून थोडं पुढे आल्यानंतर आपल्याला परत 2 फाटे फुटतात. त्यातल्या उजव्या हाताच्या फाट्याला आपल्याला जायचं आहे. तिकडे आहे आपल्या आई वर्धनीचं मंदिर म्हणजेच आदिशक्ती श्री रामवर्धनीचं मंदिर. थोडे पुढे गेल्यानंतर आपल्याला एक गाव लागेल. गावातून आतमध्ये गेल्यानंतर तिथेच आपल्याला आई वर्धनीचं मंदिर आहे. तर मित्रांनो, हे आहे श्री रामवर्धनीचं मंदिर. चला मग जाऊया आतमध्ये पाहायला. बघूया आतमध्ये काय काय. मुख्यद्वारमधून आतमध्ये एंट्री केल्यावर उजव्या हातालाच आपल्याला शिवाजी महाराजांची प्रतिमा दिसते, जे सिंहासनावर विराजमान आहेत. आणि डाव्या हाताला आपण पुढे गेलो की तिथे सँडल काढून आपल्याला मंदिरात प्रवेश करायचा आहे. चला मग मंदिरात आतमध्ये गेल्यानंतर उजव्या हाताला एक देवीचं मंदिर आहे. ती देवी म्हणजे मानाई माता. मानाई माता ही ग्रामस्थांची गाव दैवत आहे आणि तिलाच आई वर्धनीसोबत आणि रामवर्धनीसोबत जेव्हा पालखीचा सोहळा असतो तेव्हा पालखीच बसण्याचं स्थान असतो दोघींच्या मध्ये. दुसऱ्या बाजूला समोरच सोलाई माताचं एक मंदिर सुद्धा आहे. अशी 2 मंदिरे दोन्ही साईडला आहेत. दोन्ही मंदिरांच्या पाया पडून झाल्यानंतर आम्ही गेलो गाभाऱ्यामध्ये आतमध्ये रामवर्धनी आईच्या मूळ स्थानावर. खरं तर हे इथे खालती आहे ते मूळ स्थान नव्हेच. मूळ स्थान आहे आतमध्ये वरती डोंगरावरती. आईला विनवणी करून खाली आणलेलं हे तिचं दुसरं स्थान. इथे आपल्याला 2 मूर्त्या दिसतात, एक वर्धनीची तर दुसरी आहे रामवर्धनीची. हिरव्या साडीतील आहे ती वर्धनी. वर्धनीचं असं सांगितलं जातं की खुद्द श्री ब्रह्मा विष्णू महेश यांनी तिची प्रतिष्ठा केली आहे. मात्र ही तिची दुसरी मूर्ती असल्यामुळे ही छत्रपती शिवाजी महाराजांनी तिची मूर्ती घडवलेली आहे. कर्नाटकावरून आणलेली ही मूर्तीची स्थापना छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेली आहे. तसेच तिच्या बाजूला असणारी ती रामवर्धनी, रामवर्धनीची स्थापना ही प्रभू श्री रामचंद्रांनी केलेली आहे. असे या दोन्ही मूर्तींचं वैशिष्ट्यपूर्ण महत्त्व आहे. तसंच आम्ही ज्या टाईमला गेलो त्या टाईमला तिथे आरतीचा टाईम झालेला होता.
सो आम्हाला देवीच्या आरतीचा लाभ मात्र चांगल्या प्रकारे लाभला. नमस्कार माझा तुला श्रीराम वरदायनी शिवे सर्वार्थ विजय वित्त सर्व सौभाग्यदायी. नमस्कार माझा तुला श्रीराम वरदायनी शुभांतके निशुंभ आभारेश महिषासुरमर्दिनी. नमस्कार माझा तुला श्रीराम वरदायनी आई रामदायनी वरदायनी माते की जय. शंखनाद करून आईची आरती झाल्यावर आम्ही प्रसाद घेऊन मंदिराच्या बाहेर असणारे देऊळ म्हणजे शेजारी असणारे मंदिर आहे ते पाहायला आम्ही बाहेर पडलो. साईडला असणारे हे मंदिर ह्यात काही देवींच्या मूर्ती व देवांच्या मूर्ती आहेत ज्या जुन्या प्राचीन आहेत, मात्र ह्यांना साईडच्या देवळात ठेवलेलं आहे. तसे त्याच्या बाजूला अजून एक मंदिर आहे, त्यामध्ये सुद्धा एक देवीची मूर्त आणि त्याच्या मागे अजून थोड्या काही प्राचीन काळातील मूर्ती आहेत. मात्र इथे संपूर्ण काही माहिती दिली नसल्याने ते मला सांगता येत नाही का नक्की त्या कोणत्या मूर्ती आहेत. हे आहे शंकराचं मंदिर. शंकराच्या मंदिराच्या बाहेर 2 ह्या प्राचीन वास्तू दिसतात. ह्या वास्तूंना वीरगळी म्हणून बोलतात. पूर्वीच्या काळी माणसं जे वीरगती प्राप्त व्हायचे त्यांच्या स्मरणार्थ केलेल्या वीरगळी. आणि हे जे तुम्ही पाहता हे आहे शंभू महादेवाचं मंदिर जे रामवर्धनी मंदिराच्या बाजूलाच आहे. हा जो परिसर पाहता हा रामवर्धनी मंदिराच्या आजूबाजूचा परिसर आहे. एवढा स्वच्छ आणि सुंदर परिसर पाहून इथून निघण्याचं नाव नव्हतं घेत आहे. काही वेळ मंदिराच्या परिसरात एकांत शांत बसून आम्ही थोड्या वेळाने घराकडे प्रस्थान केलं. घराकडे जाण्याच्या टाईमला आम्हाला एक समजलं, समोरच्या रस्त्यावर अशी काहीतरी वेगळी गोष्ट आहे जी शिवकालीन आहे. तर आम्ही येताना उजवीकडे वळलेलो, जाताना मात्र सरळ गेलो. येताना आपण राईट साईडला गेलेलो, मात्र जाताना आम्ही आता सरळ गेलो. कारण का पुढे होतं एक शिवकालीन गोष्ट, ती म्हणजे शिवकालीन दगडी पूल. शिवाजी महाराजांच्या काळात बांधलेलं हे दगडी पूल अजून भक्कम आणि तसेच तसं त्यावर भराव टाकून फक्त रस्त्याची उंची मात्र थोडी वाढवली. बघूया दगडी पूल. तर मित्रांनो, आपण आज वर्ध्याला आलेलो. वर्ध्याच्या इथून पुढे आल्यानंतर बाहेर जायला पाठ निघतो. तो बाहेर न जाता सरळ पुढे आल्यानंतर शिवाजी महाराजांच्या काळातलं शिवकालीन दगडी पूल आहे जे का शिवाजी महाराजांनी बांधलेलं आहे ते आपण बघूया. चला. आणि इथं आहे छोटं गणपतीचं मंदिर, एक छोटंसंच आहे. तर मित्रांनो, या पुलाची माहिती आणि ह्या पुलाचं कन्स्ट्रक्शन कशा प्रकारे केलेलं आहे त्याची मी डिस्क्रिप्शनमध्ये एक लिंक देईनच, जी का दुसऱ्या व्हिडिओची लिंक असेल ती तुम्ही बघा. तुम्हाला समजून जाईल की पूर्वीचे म्हणजे शिवकालीन पूल कसे असायचे आणि आता बांधणारे भोगस पूल कसे असतात. तर मित्रांनो, आई वर्धनीचं दर्शन घेऊन आणि शिवकालीन दगडी पूल पाहून आम्ही आता घराकडे जायला निघालो. तर ही व्हिडिओ कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओला लाईक, कमेंट आणि चॅनलला सबस्क्राईब करून साईडचं बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. थँक्यू सो मच.